कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप
मिरासीचा धनी गडी वागवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी घालून या पाही डोळा अलंकार घालुनिया पायी डोळा अलंकार घालून या पाही डोळा अलंकार घालुनिया पायी डोळा अलंकार हे मादावी थोर करुणिया देवादावी थोर करोनिया देवादावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी गडी वागवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी तुका म्हणे निधी गंज आणि तुका काशी म्हणे निधी गांजवाणी काशी तुका म्हणे निधी गंज आणि तुका काशी म्हणे निधी गांजवाणी काशी उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मिरासीचा धनी वागवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी गडी वाघवोनी भार खांदी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई गडिये बाप करे जोडी लेकुराचे ओढी बाप करे जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाणोडी एकाएकी केला मिरासीचा
धनी कडिये वागोनी हार घालनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोणिया एका एकी केलं मिरासीचा धनी कडिये वागोनी भार तुका म्हणेने दी गंज अनेकाशी उदार जीवाशी आपोलिया एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागोणी भार महायोग पीठे तटे भीमनद्या वरम डलिकाय दातु मुनींद्र समागत दिष्टमानंतगंधम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं बाबाजी सद्गुरुदासांचे केली स्मरण होय सकल विद्याचे दिग्गण तेची नंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादा पावन झालो जरा बाप करी जोडी एकुरा जोडी आपुली गुरुवंडी वाळवणी एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागोणी भर विठाल इको कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांच्या बापाचं अंतकरण बापाची जबाबदारी आणि बापाचं कर्तव्य सांगणारा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाल अभंगावरती बोलल्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे। आज या ठिकाणी ज्या निमित्तातून आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात ते निमित्त म्हणजे आज ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे ते असणारे या सरग पाटील परिवारातील पिताश्री कैलासवासी पिताश्री महादेव केरू सरग पाटील या पिताश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या किंवा प्रथम पुण्यस्मरण म्हणूया या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या परिवाराने या ठिकाणी माझ्याकडे दिली आणि या परिवाराने आजच्या ह्या कीर्तन सोहळ्याचं सुंदर असं आयोजन केलं। खरं पाहिलं तर या बाबांच्या पाठीमागं हा जो त्यांचा परिवार आहे मोठा परिवार आहे त्यांच्या पाशामध्ये त्यांचे मुलं 3 मुलं आहेत। त्यांचे थोरले चिरंजीव दादासो महादेव सरग समोर बसलेले आहेत। त्यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव
सुदर्शन महादेव सरक तसेच ज्योतिराम महादेव सरक अशी त्यांची 3 मुलं आहेत आणि त्यांना कन्या त्यांच्या शीतल नाना अर्जुन तसेच सोनाली गोरख भिशे, मनीषा अशोक वाघमोडे तसेच गुंजनबाई गोरख केकान अशा पद्धतीने हा त्यांचा परिवार, त्यांचे सुना, त्यांचे नातवंड, एवढा मोठा हा परिवार। परंतु विशेष म्हणजे या परिवारामध्ये खूप मोठा परमार्थाचा वारसा आहे। महिन्याची वारी, बाळू मामांची भक्ती या परिवारामध्ये आहे। मामांची सुद्धा वारी आपण करता, मगाशी मला सांगितलं काकांनी, आपण एवढं सगळं बाबांनी कष्टातून हे उभं केलं, एवढं घडवलं वाढवलं, परंतु कष्ट करत असताना गरीब परिस्थितीतून दिवस काढत असताना अचानक मामांची सेवा हातून घडावी, काहीतरी पुण्य असावं गेलं जन्मीचं, आणि मामांची सेवा घडल्यानंतर मामा तुमच्या सेवेला फळ देत आहेत, मामा तुमच्या सेवेला पावतायत आणि त्यातून हे सगळं काही घडतंय। आज आपल्या परिवारामध्ये मामांनी कुठल्याच गोष्टीची कमी केली नाही आणि तुमच्या सुद्धा सेवेमध्ये कोणतीच कमी नाही। अगदी भावाने, प्रेमाने आणि जीवाने तुम्ही संसार करत करत परमार्थाची सुद्धा वाटचाल तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी आहे। हा प्रवास तुमच्या जीवनातला खूप मोठा आहे। संसार तर सगळेच करतात बरं का, परंतु संसार करत असताना परमार्थ सुद्धा तेवढ्या पटीने तेवढ्या मजबूतीने करणारा हा परिवार आहे, एक आदर्श देणारा हा परिवार आहे। आपल्या जीवनामध्ये हा सरक पाटील परिवारामध्ये खूप मोठा परमार्थ आहे, अध्यात्म आहे आणि मामा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडून देणार नाहीत। आजच्या कीर्तनात तुझ्या नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला सांगते, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या ह्या परिवाराला सगळं काय बहाल करणारं जे मूळ होतं ते मात्र आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला वाढवलं, चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला संस्काराची शिदोरी दिली, चांगलं वळण लावलं, ते आपल्या जीवनातून अचानक निघून जाणं म्हणजे मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठीच ही दुःखाची गोष्ट आहे। दुःख होणं स्वाभाविक आहे, परंतु प्रारब्धामध्ये, प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये मृत्यू हा ठरलेलाच असतो। जिथं देवादिकांना सुद्धा जावं लागलं, मरावं लागलं, तर आपण तर सामान्य आहोत, नियतीच्या पुढं कुणाचं चालत नाही हो, नियतीच्या पुढं नाही कुणाचं चालत। आले देवाजीच्या मळा तेथे कोणाचे चाले ना, परंतु आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ असेल ना तर आपलं मरण सुद्धा चांगलं होत असतं। देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नाही धनंजया जिया परी। या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारचे सोहळे आहेत, एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा। ज्या पद्धतीने आपण जन्माचा सोहळा आनंदाने साजरा करतो, त्याच पद्धतीने मरणाचा सुद्धा सोहळाच आहे आणि तो सुद्धा आपल्याला आनंदानेच साजरा करता आला पाहिजे। कारण क्षिणे पुण्य मृत्यू लोके विशंती, हे शरीर ज्यावेळेस जीर्ण होतं त्यावेळेस या शरीरातला जो आत्मा असतो ना, हे शरीर सोडून देत असतो आणि नवीन देह धारण करत असतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करत असतो। भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जसं आपण आपल्या अंगावरची जीर्ण झालेली, जुनी झालेली कपडे टाकून देतो आणि पुन्हा नवीन ड्रेस, नवीन वस्त्र अंगावरती धारण करतो, त्याच पद्धतीने हा शरीरातला जो आत्मा आहे ना, तो आत्मा हे शरीर टाकून देऊन दुसऱ्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो। ही आनंदाची गोष्ट आहे की नाही? ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणून हा एक सोहळा आहे आणि हा सोहळा सुद्धा आपण आनंदाने साजरा करताय। म्हणून तर हा सगळा आटापिटा, हा सगळा एवढा मोठा अट्टाहास या तिन्ही मुलांनी आपल्या वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या निमित्तातून हा सोहळा घडावा म्हणून त्यांच्या विचारांची ही प्रेरणा देत आहेत। त्यांचे संस्कारातून आपल्याला कळत आहेत की या तिन्ही मुला मुलींवरती त्यांच्या वडिलांनी किती संस्कार केलेले असावेत, केवढे चांगले संस्कार केले असावेत। म्हणून मी सांगते नेहमी की माईबापांच्या उपकारातून कधीच कोणाला उतराई होता येत नाही। अगदी त्या आई वडिलाच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला का तरी त्यांचे ऋण आपल्याला कधी फेडता येत नाही, त्यांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाही। पण आजचं हे वर्ष श्राद्ध म्हणजे त्या वडिलांच्या, त्या आईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा, एक छोटासा प्रयत्न आहे। आणि आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचा विधी किंवा पिंडदान करणं आपल्या वडिलांच्या नावाने
हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक मुलाच्या जीवनातला हा खूप मोठा पर्वकाळ आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण या परिवाराने सुंदर अशा पद्धतीने आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तातून आजच्या ह्या कीर्तन सोहळ्याचं, एक दिवसीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं आणि त्या निमित्तातून काहीतरी घडावं. आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नावे हे त्यांना माहीत आहे, हे त्यांना ज्ञान आहे, म्हणून त्यांनी कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं. आज कलियुगामध्ये मनुष्य जीवनाचा उद्धारच कशाने असेल तर तो नामस्मरणाने आहे. आणि आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना मार्ग सुखाचा व्हावा यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेव मने झाला हरिपाठ, ज्ञानदेव मने झाला हरिपाठ, ज्ञानदेव माने झाला हरिपाठ, ज्ञानदेव माने झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि म्हणून आज या निमित्तातून हे नामसंकीर्तन आपण घडवतोय आणि त्या निमित्ताने कीर्तन वर्षश्राद्धाचा विधी झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर काही लोक म्हणतात की वर्षश्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण काकांना बोलवलं, त्यांच्याकडून पूजा करून घेतली, झालं वर्षश्राद्ध, कीर्तन ठेवण्याची काय गरज आहे? परंतु कीर्तन ठेवण्याचं महत्त्व असं आहे की ज्या वेळेस आपण काकांना बोलवतो, आता ब्राह्मण काकांना बोलवल्यानंतर त्यांच्या पाठीमागं आपली घाईच सुरू असते, काका उरका लवकर, उरका लवकर, पाहुणे रावळे येणार आहेत, त्यांना पाठवायचं आहे, त्यांना बोलायचं आहे. काका पण काही जास्त बारीक सारीक विचार करत बसत नाहीत. मग एखादा श्लोक म्हणत असताना एखाद्या श्लोकातला एखादा ह्रस्व दीर्घ चुकला जातो आणि त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं. किंवा पूजेला बसलेला जो कोणी व्यक्ती असेल त्याला शिंक आली तरी कर्म चुकलं, त्याला जांभळी आली तरी कर्म, त्याला खोकला आला तरी कर्म चुकलं, म्हणजे ते कर्म अवघड आहे. मग ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्या भरून काढण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. मग कीर्तनामध्ये काय जांभळी आली तरी आणि झोप आली तरी, हा दिवसाचं कीर्तन आहे तसं नाही कोणी करणार बरं का. मग कीर्तनामध्ये फक्त काय लागतो? भाव लागतो. भाव ओबळे आकडे एरवी नकळे देवा देवा भाचा भुकेला, देवा भाचा भुकेला, वैकुंठ सोडून या
वैकुंठ सोडून आला, सोडून आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव लागतो. आणि कीर्तन भक्ती आज कलियुगामध्ये कलियुगामाझी करावे कीर्तन, म्हणून हे जर आपण केलं तर जीवनामध्ये करावं लागतं. कशासाठी? कारण नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. तो आत्मा, तो जीवात्मा आज या ठिकाणी 1 वर्षानंतर येत असतो. त्या जीवात्म्याच्या समाधानासाठी आपल्याला एवढं सगळं अट्टहास या ठिकाणी करावं लागतो. सगळ्यांना एकत्रित यावं लागतं. 1 वर्षानंतर पुन्हा जन्म प्राप्त होत असतो. त्यामुळे चांगल्या योनीमध्ये जन्म प्राप्त होण्यासाठी कीर्तन भक्ती ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने एका पित्याचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्याला अनुसरून आज एक बाप सांगणार आहे. म्हणून त्या बापाचं महत्त्व सांगणारा अभंग आज या ठिकाणी घेतलेला आहे. बाप करी जोडी. बाप नेमका आपल्या लेकरासाठी करतो काय? महाराज सांगतात बाप काय करतो? बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी बाळवणी. बाप आपल्या लेकरासाठी जोडी करतो. जोडी जोडी करतो म्हणजे एक 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 वस्तू जमावून ठेवतो. कोणासाठी? मुलासाठी. आणि हे सगळं करत असताना तो स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार करत नाही. आपुली कुरवंडी. कुरवंडी म्हणजे हाड, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप. आपुली कुरवंडी वाळवणी. आणि एवढं सगळं कष्ट करून मुलाने काही जरी कष्ट नाही केलं तरी त्या सगळ्या संपत्तीचा वारस तो आपल्या मुलाला करतो. एका एकी केला मिरासीचा धनी. ज्या मुलाला कधी कडेवरती घेतलं, कधी खांद्यावरती घेतलं, वागवलं आणि कष्ट केलं, एवढं उदाहरण फक्त एवढं प्रेम बापच करू शकतो. आहे की नाही? कडिये वाघ ओणी भार खांदी. ज्या बापाने आपल्याला लहानपणापासून फक्त आपला विचार केला, आपल्याला लहानपणी ज्या बापाने कौतुकाने उचलून घ्यावं, घालवून या पाही डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. तुकोबाराय म्हणतात तो बाप जीवनामध्ये मुलासाठी देहाचा तर विचार नाहीच करत, परंतु प्रसंग जर आला तर त्यावेळी तो स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही. म्हणून तुका म्हणे नेदी गंजू आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. जीवावरती सुद्धा उदार होण्याची ताकद फक्त बापाच्या प्रेमामध्ये आहे. म्हणून हा एवढाच एक अभंग तुकोबारायांनी लिहिला, पण बापाचं सगळं प्रेम सांगितलं आणि बापाचं कर्तव्य सुद्धा सांगितलं. विठाल सांगत असते की ज्या मुलांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, आणि ज्यांना आईबापच कळत नाहीत ना त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्हाला वाटतं ना की देवांनी आपल्याला प्रसन्न व्हावं, तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले माईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले माईबाप पुन्हा मिळणार नाहीत, पण आई वडिलांना प्रसन्न केल्यानंतर देव तुम्हाला मिळेल. म्हणून माय बाप केवळ काशी. ज्या महाराष्ट्राचा आदर्श देणारा हा पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे, ज्याने पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. आई वडिलाची सेवा केली, परब्रह्म उभे केले, भगवंताची प्राप्ती आपोआप झाली. आणि म्हणून आज आपण जर विचार केला ना तर आई वडिलांचं महत्त्व जाणणारी फार कमी लोक आहेत. 10% लोक सोडली, क्वचित एखादा मुलगा. सगळीच मुलं तशी नाही आहेत. पण मी सांगेल तुम्हाला नेहमी जिवंतपणेच मायबापांना जपलं पाहिजे. मेल्यावरती कितीही रडला तरी काय उपयोग नाही. जोपर्यंत आहात तोपर्यंतच आपल्या बापाला मिठी मारून घ्या आणि बापासमोर आईसमोर आपल्या अंतकरणातलं प्रेम व्यक्त करा. कारण तुमचे आई वडील एकदा काय माती आड निघून गेले ना, किती आई आई करा आणि किती बाबा बाबा करा, माती आड गेलेले माईबाप नंतर तुम्हाला ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. लक्षात घ्या.
कधीच नाही. जिवंतपणे त्यांना जपलं पाहिजे. जपलं पाहिजे म्हणजे असं काही ते तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. फक्त दिवसातून एकदा त्यांना विचारा, आई तू बरी आहे का ग? बाबा तुम्ही जेवले का? अहो पोट भरतं त्यांचं. बाकी त्यांची काय अपेक्षा नसते तुमच्याकडून. फक्त म्हातारपणामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्या. 2 प्रेमाचे आपुलकीचे शब्द जरी त्यांना बोलले तरी त्यांचं पोट भरतं. म्हणून ज्या दिवशी ते आपल्या जीवनातून जातील ना त्या दिवशी नक्की त्यांची आपल्याला किंमत कळाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अहो मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून जिवंतपणे त्यांची किंमत आपल्याला कळणं आज गरजेचं आहे. आपला बाप जिवंत असेपर्यंत आपल्याला खूप मोठा आधार असतो, खूप मोठा. आणि आपला बाप कितीही वयस्कर असू द्या, ज्या दिवशी तो आपल्या जीवनातून निघून जाईल ना त्या दिवशी मात्र आपण म्हणाल की अरे बापरे किती मोठा आधार गमावून बसलो मी, किती मोठा आधार होता माझा बाप. म्हणून आधार म्हटलं की बाप. आणि बापाच्या श्रीमंतीपेक्षाही मला वाटतं की बापाच्या आधाराला खूप किंमत असते, आधाराला खूप महत्त्व असतं. पालनीय तत्व, आधारणीय तत्व जे शास्त्रामध्ये सांगितलं, मुलाचं पालन पोषण जी करते ती आई, म्हणून ते पालनीय तत्व आईकडे. पण मुलांचा आधार जो असतो तो बाप असतो, म्हणून आधारणीय तत्व बापाकडे. म्हणून आधार हा खूप मोठा असतो, लक्षात घ्या. ज्याने आपल्याला आधार दिला वेळ प्रसंगी आपल्याला, आपण बापाच्या जीवावरती उड्या मारत असतो. जोपर्यंत बाप आहे ना, माझे वडील बघतील ना ते, हा खूप मोठी जबाबदारी असते. बाप होणं खूप मोठी जबाबदारी असते, लक्षात घ्या. म्हणून ज्या दिवशी तुमच्या जीवनातले तुमचे मायबाप निघून गेले ना त्या दिवसापासून तुमच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. खरं प्रेम करणारं, निस्वार्थ प्रेम करणारं कुणीतरी गेलं तुमच्या जीवनातून. तुमच्या जीवनातला आधार संपला. ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी तुमच्या जीवनातली माया संपली, प्रेम संपलं, लक्षात घ्या. प्रेम संपलं. माता भगिनी, आपल्या जीवनामध्ये आपण दिवाळीच्या सणाला जाचाल, पण तुमच्या दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचे आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत. तुमचे मायबाप गेले, तुमच्या माहेरातला आनंद संपला, माहेरातला आनंद संपला. म्हणून जीवनामध्ये भाऊ तर प्रेम करतोच, भावासाठी तर आपण येतच असता, यावंच लागतं. परंतु आईबाप जीवनामध्ये जाणं म्हणजे जीवनातलं पूर्ण एक प्रेमाचं नातं नष्ट होणं. कारण जगामध्ये सगळ्यात मोठं नातं, सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलांचं नातं आहे. सबसे बडी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ रे, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले. जगामध्ये सगळ्यात मोठं नातं, सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईवडिलांचं नातं आहे. आणि एक वाक्य आणखी मी तुम्हाला सांगून जाईल. आज कलियुगामध्ये बरं का, आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे आई वडील जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कोणाला श्रीमंत म्हणतात तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकाने हो, ती हाक
स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी. म्हणून ज्या मायबापांनी संपूर्ण तारुण्य आपल्यासाठी कष्ट केलं, फक्त आपल्यासाठी ज्यांनी आपलं तारुण्य खर्च केलं, आपल्याला मायेचं पांघरून घालणारी आई, आणि आपल्या जीवनामध्ये आपला बाप आपल्याला बोटाला धरून ज्याने चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या बापाचं महत्त्व काय जेवढं सांगायचा प्रयत्न करेल तेवढं करणार आहे. आणि या अभंगातून ज्या पद्धतीने बापच सांगितलाय त्या पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला माझ्या शब्दात बाप मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या, आई काय असते आणि बाप काय असतो. जीवनामध्ये आई जेवढं प्रेम करते तेवढंच बाप सुद्धा प्रेम करतो. फरक फक्त एवढाच आहे की आईचं प्रेम दिसतं आणि बापाचं प्रेम दिसत नाही. आईच्या प्रेमाचा उल्लेख होतो आणि बापाच्या प्रेमाचा उल्लेख होत नाही, कारण ते दिसत नाही. हृदयातलं प्रेम डोळ्यातल्या अश्रून वाटे जी दाखवते तिला आई असं म्हणतात, पण हृदयातलं प्रेम हृदयात जो झाकून ठेवतो त्याचं नाव बाप आहे. बापाला समुद्राची उपमा आहे, समुद्राची. समुद्रामध्ये जसं कितीही नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. त्याच्यामध्ये ताकद आहे अनेक नद्यांना समाविष्ट करून घेण्याची. अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. पत्नीचं दुःख असू द्या, आईचं असू द्या, बहिणीचं असू द्या, मुलांचे असू द्या, सगळ्यांचे दुःख तो बाप ऐकून घेतो, पण स्वतःचं दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत नाही. आणि त्याला सांगताही येत नाही, कारण घरातला तो कर्ता पुरुष आहे, त्याला नाही सांगता येत. त्याचं दुःख ओळखावं लागतं. आणि त्याचं दुःख कोण ओळखते? कोण ओळखते? फक्त मुलगी. त्यामुळे मुलगी प्रत्येकाला असावी. मुलगी आपल्या वडिलांचं जेवढं मन ओळखू शकते तेवढं घरामध्ये कोणीच ओळखू शकत नाही बरं का. मुलगी जेवढी तुमच्यावरती माया करते, आपण म्हणतो की म्हातारपणाची काठी मुलगी असते. बाबांना मुली आहेत म्हणजे भाग्यवान आहोत आपण. एक सोडून 4 मुली असणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. मुलगी म्हणजे माया, मुलगी म्हणजे प्रेम, मुलगी म्हणजे वात्सल्य. म्हणून ती मुलगी जीवनामध्ये बापाला ओळखते. लक्षात घ्या, बापाला आयुष्यात कधीच रडता येत नाही, कधीच रडता येत नाही. स्वतःची आई जरी वारली तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या बहिणींचा आधार व्हायचा असतो. स्वतःचा बाप जरी वारला तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना आधार द्यायचा असतो, जपायचा असतं. आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांकडे बघून अश्रूंवरती आवर घालावा लागतो. त्याचं नाव बाप नाही, त्याला रडता येत कधी. एकदा तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघा, त्याचं फाटकं बनियन आणि त्याच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्याचं प्रेम आम्हाला कळतं. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. बाप दिवाळीच्या सणाला, कुठल्याही सणाला घरामध्ये मुलांसाठी नवीन कपडे घेतो, नवीन ड्रेस घेतो, पण स्वतः मात्र घरातली जुनी कपडे वापरायला काढेल, तो बाप आहे. आणि बाप आजारी जरी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. का बरं? कारण त्याला भीती वाटते की डॉक्टर आपल्याला एखादा महिना का होईना पण आराम करायला सांगतील. तो आजाराला भीत नाही, तो भीतो कशाला? डॉक्टर आपल्याला आराम करायला सांगतील, कारण पोराचं शिक्षण अजून बाकी असतं, पोरीचं लग्न बाकी असतं करायचं, ते टेन्शन असतं, हे करायचंय ते करायचंय. मुलाला शिकवण्यासाठी बाहेर मोठ्या कॉलेजला पाठवलं जातं, मुलाने खूप शिकावं म्हणून तो बाप दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करेल, साल घालेल, पण जर महिन्याच्या तारखेला तो बाप मुलाला पैसे पाठवतो. सगळीच नसली तरी काही मुलं अशा असतात की तारखेला पैसे येतात, मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात, वडिलांची टिंगल करतात. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे आणि आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. विसरला का तुम्ही? तुमच्या प्रत्येक खर्च बापाने उचललेला आहे. तुम्हाला सलून मध्ये जाण्यासाठी बाप पैसे देतो, मुलीला प्रत्येक लाड पुरवतो, शॉपिंगला जाण्यासाठी बाप पैसे देतो, पण स्वतः मात्र दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतो, त्याचं नाव बाप आहे. आणि ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे, ऐका, ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत होत नाही.
कारण घरातला कर्ता जिवंत आहे आणि तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावरती आहे आणि घरच्यांचं कर्म तो बघतोय. मग तो कसाही असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, पण तो बाप आहे याला महत्व आहे, याला महत्व आहे. आईच्या असण्याला किंवा आईच्या होण्याला बापामुळेच अर्थ आहे ना. कोणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, पण कोणाचा तरी बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायला टाळत नाही, तो ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघमानी, दाखवे ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कणा माकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मोकी घालवेल, लेकरांच्या पायी उभा जन्मावो धळीला. आधाराचा मण जणू वाकल आभाळ, त्याच्या आईला प्राचोळ जिनरानो माळ, जिनरानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजून घेणं खूप कठीण आहे. अरे बापाचं अंतकरण समजून घेण्यासाठी आपल्याला पण तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. मी काय सांगते, आई आपल्याला जवळची वाटते, बापाचं प्रेम आपल्याला दिसत नाही. बघा तुम्ही कुठलाही मुलगा असू द्या, आपल्या मनातलं कोणाला सांगतो, आईला का बापाला? मुलं मनातलं कोणाला बोलतात? आईशी बोलतात, बापाशी बोलत नाही. बघा तुम्ही कधी पण एखादा परीक्षेचा रिझल्ट लागला तर मुलगा धावत धावत पहिल्यांदा आईकडे येतो, आई मी पास झालो, माझा पहिला नंबर आला. का बरं? कारण आई जवळ घेते, कुरवाळते, कवटाळते, पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात येत नाही, नाही लक्षात येत. मुलगा आजारी असू द्या, आई सतत त्याच्या जवळ बसून राहते, त्याची काळजी करते. पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारामध्ये पैशासाठी एरझाऱ्या मारणाऱ्या बापाची दखल मात्र कोणी घेत नाही. काय पटतंय ना? कुठल्याही मंगल प्रसंगी घरातली सगळी मंडळी जातात, पण मैताच्या वेळेस मात्र बापालाच जावं लागतं. कुठलाही बाप असू द्या, आपल्या श्रीमंत मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारून येतोच. कुठलाही असू, आपल्या मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. अरे बापाचं महत्व कुणाला आणि किती कळतं. अरे लहानपणीच वडील निघून गेल्यानंतर किती मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या किती लहान वयात पेलाव्या लागतात हे बाप गेल्यानंतर कळतं. म्हणून मी सांगितलं मगाशी, बापाचं महत्व कळतं ते फक्त त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुलीला. ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ना, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि वडिलांचा बदललेला आवाज ते एका क्षणात ओळखते आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते आणि घरातल्या त्या बापाला असंच
म्हणून लक्षात घ्या, ज्या आईबापांना वाटतं की आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, आम्ही ज्या संकटातून गेलो, आमच्या वाट्याला ज्या अडचणी दुःख आली, त्या अडचणी, ती दुःख, ती संकट माझ्या लेकराच्या वाट्याला कधी जेवू नयेत म्हणून जे मायबाप रात्रंदिवस कष्ट करतात आणि शेवटी जाताना काय नेता येतो त्यांना, सगळं काय आपल्या लेकरासाठी ठेवून जातात, शेवटी जाताना मात्र ते मोकळे जातात. का? कारण त्या बापाला वाटतं की माझ्या लेकराला कुठली जीवनामध्ये अडचण येऊ नये, म्हणून तो बाप काय करतो, महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बाप करी बाप करी जोडी लेकराचे होडी, 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 आपली करवंडी आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी गेला मिरासीचा धणी, एकाएकी गेला मिरासीचा धणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी गेला मिरासीचा धणी, एकाएकी गेला मिरासीचा धणी, जोडी लेकराचे होडी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, जोडी लेकराचे होडी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. लेकरासाठी बाप जोडी करतो, वस्तू जमावून ठेवतो, देहाचा विचार करत नाही, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. बाप म्हणजे काय जीवनामध्ये सांगता येईल? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया,
बाप म्हणजे घराचा पाया असतो, पाया, आणि आई म्हणजे घराचा कळस असते. घराचा पाया कसा पाहिजे? भक्कम पाहिजे, मजबूत पाहिजे. आणि घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. परंतु आपण झळकणाऱ्या कळसाकडे बघतो आणि पायालाच विसरून जातो. पण पाया मजबूत पाहिजे, म्हणून तो बाप म्हणजे घराचा पाया आहे. बाप घराचा तो पाया, आई कळसा त्यावर, जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? कसा असतो बाप? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, कधीच दिसत नाही. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपली मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. किती कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. म्हणून तो बाप जीवनामध्ये फार सुंदर बापाविषयी सांगावं. बापाचं आणि मुलीचं नातं तर फार गोड आहे. जे आपल्या बापाचं मन ओळखते तिला मुलगी असं म्हणतात, मी सांगितलं मगाशी. म्हणून बापाला जपलं पाहिजे, बापाला जाणलं पाहिजे, बापाचं प्रेम आपल्याला ओळखून घेता आलं पाहिजे. कारण ज्या बापाने प्रसंगी आपल्याला कडेवरती घेतलं, खांद्यावरती घेऊन शेतामध्ये कष्ट करावं, काम करावं, मेहनत करावी. बाप सहसा आपल्या मुलाला कडेवरती नाही पण खांद्यावरती घेतो, आणि आई आपल्या लेकराला कडेवरती घेते, बाप खांद्यावरती घेतो. पण त्याचं पण एक शास्त्र आहे बरं का. त्याचं शास्त्र असं आहे, आई आपल्या लेकराला कडेवरती घेते का? कारण तिला वाटतं की जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला सुद्धा दिसावं. काय वाटतं? जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला दिसावं, म्हणून आई आपल्या लेकराला कडेवरती घेते. पण बाप आपल्या लेकराला कडेवरती नाही तर कुठं? खांद्यावरती घेतो का? कारण बापाला असं वाटतं की जे मी पाहू शकत नाही, जे मी बघू शकत नाही, जे मला दिसू शकत नाही ते माझ्या लेकराला दिसावं, म्हणून बाप आपल्या लेकराला खांद्यावरती घेतो. ज्या बापाने कधी खांद्यावरती घेतलं, कडेवरती घेऊन शेतामध्ये कष्ट केलं, लेकरासाठी सगळं कमवून ठेवलं, पण मुलाने कुठलंही कष्ट न करता एका क्षणामध्ये तो मुलगा त्या संपत्तीचा वारस होतो. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो, एकाएकी केला मेरा एकाएकी केला मेरा एकाएकी
धनी कडिये वागवणी भारकंदी. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून महाराजांनी बापाचं कर्तव्य सांगितलेलं आहे की बापाचं कर्तव्य काय आहे. एकदा का मुलगा मोठा झाला की कारभार कोणाच्या हातामध्ये दिला पाहिजे? मुलाच्या हातामध्ये दिला पाहिजे. हे बापाचं काय आहे, कर्तव्य आहे, ही बापाची काय आहे, जबाबदारी आहे. तुमचं जाऊ द्या, पण दशरथ राजाचं उदाहरण तुम्हाला देईन. जेव्हा दशरथ राजाने एके दिवशी आरशामध्ये बघितलं आणि दशरथ राजाला आपल्या कानाजवळचा फक्त एकच केस पिकलेला दिसला होता. किती? एकच केस. लगेच निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी कारभार मुलांच्या हातामध्ये, राज्यावरती मुलांना बसवायचं. फक्त एकच केस पिकला होता बरं. किती? एकच केस पिकला होता. आपली सगळी पिकली तरी आपण काही चाव्या सोडत नाही. ऐक ना, तुम्ही म्हणाला तर मुलं लय उधळपट्टी करतात. त्यांच्यावरती संस्कार चांगले करा. त्यांच्यासाठी पैसा कमवण्यापेक्षा संस्काराचं धन त्यांच्यासाठी कमवा. संस्कार त्यांना चांगले द्या. जर संस्कार चांगले दिले ना तर मुलगा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. जर संस्कार चांगले नसतील तर कमवलेल्या एका मिनिटातही तो घालवू शकतो. म्हणून पैसे कमवण्यापेक्षा त्याच्यासाठी संस्कार कमवणं हे खूप महत्त्वाचं असेल. हे खूप महत्त्वाचं असेल. बापाची जबाबदारी सांगितली. मुलगा मोठा झाल्यानंतर सगळं काही मुलाच्या हातामध्ये देणं. एका एकी केला मिरासचा धनी कडिये वागवणी भारखांदी. ज्या वेळेस बघा तुम्ही, ज्या वेळेस मुलगा लहान असतो, लहान असताना आईवडिलांना मुलाचं एक वेगळंच कौतुक असतं बरं का. ज्या वेळेस आपण लहान असतो ना, लहान असताना ती मुलं, लहान मुलं गोंडस दिसत असतात आणि अंगावरती एक वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार पण असतात लहान मुलांच्या. पायामध्ये ते छुमछुम घुंगरांचं पैंजण असतं. त्यानंतर कमरेमध्ये साखळी असते आणि ज्यावेळेस आई त्याला सुंदर असं नटवते, पावडर लावते. पावडर लावल्यानंतर त्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काय लावते? काजळ लावते. काजळ भरते डोळ्यामध्ये. का? आपल्या लेकराला कोणाची नजर लागू नये. बरं, ती फक्त एका ठिकाणी का? ते पायाच्या दोन्ही तळव्याला लावते, हाताच्या दोन्ही तळव्याला, दोन्ही गालाला, इथं, परत नाकाला, कपाळाला, दोन्ही डोळ्यांना. का? कारण आपल्या लेकराला कोणाची दृष्ट होऊ नये. आणि ज्या वेळेस ती आई त्या मुलाला असं सुंदर नटवते त्यावेळेस बाप येतो, त्या मुलाला असं कौतुकाने पटकन उचलून घेऊन त्याची पापी घेतो. हे कौतुक फक्त कोणाला आहे? बापाला आहे. दुसऱ्याला शेजारच्याला आहे का? नाही. हे कौतुक फक्त बापालाच असतं. घालोनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया. एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भारखांदी. विठोबा रखुमाई. फुलं वाटून घ्या तुम्ही. फुलं वाटली तरी चालतील आता फुलं. बाप करी जोडी लेकुरा जोडी आपुली कुरवंडी वाळवणी. एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भारखांदी. घालोनिया पाही डोळा अलंकार
ठेवा दावी थोर करुणिया एकाएकी केला विरासीचा धनी कडे वागवणे भार खांदे. जे कौतुक आपल्या आईवडिलांना असतं लेकराचं ते कोणालाच नसतं. जे प्रेम आईवडील करतात ते कोणीच करू शकत नाही. जो आधार बाप देऊ शकतो तो कोणीच देऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये बापाचं महत्व काय असतं आणि बाप काय करू शकतो. महाराज सांगतात बाप लेकरासाठी देहाचा तर विचार नाहीच करत पण स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार नाही करत. जर एखादा मुलगा खोडकर असेल ना खोडकर तर एखादा लहान मुलं खोडकरच असतात सहसा. बाप काय करतो त्या पोराला उचलतो एखाद्या विहिरीच्या कडेवरती आणतो आणि म्हणतो हे बघ जर आता तू नंतर खोडी केली तर मी तुला या विहिरीत ढकलून देईल बरं. बापाने असं म्हणायचं तो मुलगा मोठमोठ्याने हसायचा. बाप पुन्हा म्हणायचा हे बघ नंतर जर तू खोडी केली तर मी तुला या विहिरीत ढकलून देईन. पुन्हा ते पोरगा असं म्हटलं मोठमोठ्याने हसायचं. बापाने शेवटी विचारलं अरे मी तुला मगच पासून म्हणतोय की विहिरीत ढकलून देईल विहिरीत ढकलून देईल आणि तू खुशाल मोठं मोठ्याने हसतो. तर ते पोरगं म्हणतं बाबा कारण मला माहिती आहे तुम्ही असं करणारच नाही कारण मी तुम्हाला एकुलता एकच आहे. प्रेम असतो आणि एकुलती एकच पोर आता एकच पोरगा असल्यामुळे पोरांचे लाड खूप झाले. मी सांगते नेहमी मुलांवरती जीव लावा पण त्यांचे लाड कधीच करू नका. आणि जर समजा मोठा झाल्यानंतर मुलगा मोठा होतो जेव्हा बाप घरामध्ये जेवण करतोय कुणीतरी येऊन सांगते की तुमचा मुलगा तिथं भांडणामध्ये भांडण करतोय. बाप जेवत्या ताटावरून तसाच उठतो त्या ठिकाणी पळत पळतच येतो. इतका पळतो दम भरेपर्यंत आणि तिथं आल्यानंतर तो बाप सगळ्यांना हात जोडून विनंती करतो हे बघा माझ्या लेकराकडून जर काही चुकलं असेल तर त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. माझ्या लेकराला तुम्ही मारू नका. तुम्हाला जर मारायचंच असेल ना तर मला मारा पण माझ्या मुलाला हात लावू नका. एवढं प्रेम फक्त बाप करू शकतो. आणि जर वेळ आली तर तोच बाप आपल्या लेकरांसाठी जीव सुद्धा देऊ शकतो जीवावरती सुद्धा उदार होतो. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये